नमस्कार. माळेगाव नगरपंचायतीच्या हो घातलेल्या पंचवार्षिक निवडणुकीकरिता दी माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन रंजन कुमार तावरे यांचे पुतणे व माळेगाव नगरीचे माजी सरपंच जयदीप विलास तावरे यांनी माळेगावच्या राजकीय सारीपाटावर युतीची समीकरणं जुळवल्यानंतर आता आपला मोर्चा आपल्या प्रभाग क्रमांक 11 कडे वळवलाय. माळेगावात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपा प्रणित जनमत विकास आघाडी यांच्या युतीकडून त्यांना प्रभाग क्रमांक 11 ची उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपाच्या युतीची समीकरणं जुळवण्याच्या प्रयत्नात त्यांचं आपल्या प्रभागातील प्रचाराकडे दुर्लक्ष झालं होतं. त्यामुळे नागरिकांमधून सरपंच गप्प का अशी चर्चा रंगताना दिसत होती. मात्र त्यांनी अत्यंत कमी वेळात आपल्या प्रभाग क्रमांक 11 मधून प्रचारात मुसंडी मारली असून तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्याशी हितगुज करून अडीअडचणी जाणून घेत आहेत. त्याचबरोबर आपल्या काळात झालेली विकास कामं व भविष्यातील संधी यावर देखील चर्चा करताना दिसत आहेत. दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचं व्हिजन माळेगाव ते मतदार राजापर्यंत पोहोचवत आहेत. एकंदर पाहता प्रभाग क्रमांक 11 मधील लढत ही चुरशीची होईल अशी चर्चा रंगत असतानाच जयदीप तावरे यांनी प्रचारात आघाडी घेतल्याने या प्रभागाकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिले. असो, येणाऱ्या काळात प्रभाग क्रमांक 11 मध्ये नेमकं काय घडामोडी घडतात हे पाहणं जरी औचित्याचं असलं तरी भविष्याच्या गर्भात नेमकं दडलंय तरी काय हे पाहण्यासाठी आपल्याला थोडी वाटच पाहावी लागणार आहे. चला तर भेटूया पुढील भागामध्ये. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचत राहील.